नमस्कार, माझे नाव वेदिका नितीन गुरव. शाळेचे नाव युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण, इयत्ता 7वी, गट प्राथमिक. आज मी येथे पितृदेवो भव या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे. वडील या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं असतं. वडील या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं असतं. ते सोबत असले की हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं. ते सोबत असले की हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीत मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि अतिथी देवो भव म्हणजे आई, वडील आणि अतिथी यांना देव मानून त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांची सेवा करावी, या संस्काराला आदर्शवत मानून आपल्या येणाऱ्या पिढीवर संस्कार करत असतो. जीवनात आई ही पृथ्वीसारखी व वडील हे सूर्यासारखे आहेत. जीवन पृथ्वीपासून जन्म घेते आणि सूर्यापासून ऊर्जा मिळवते. सूर्य हे सौर कुटुंबातील वडील आहेत. आपण दैनंदिन प्रार्थनेत देवाला म्हणतो, तू आई आहेस, तूच पिता आहेस. म्हणजे आपण देवाची तुलना आपल्या आई वडिलांशी करतो, जेणेकरून आपण देवाला त्यांच्या लेकरांसारखे वाटायला हवं. देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी. सुख आणि पुण्य देणाऱ्या प्रत्येकाला आपण आई म्हणतो आणि काळजी घेणाऱ्या देवाला आपण जगपिता म्हणतो. जगात आई व वडिलांशिवाय दुसरे चांगले व निस्वार्थ नाते नाही. तयोपनिषदात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव या सर्व लोकांचे भारतीय संस्कृतीत देवता म्हणून वर्णन केले गेले आहे. त्यात पालकांचे नाव प्रथम घेतले गेले आहे. पण आपण जसे सोयीस्कर आणि तथाकथित आधुनिक होत चाललो आहोत, तशी आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. तिच्या गौरवशाली परंपरेकडे दुर्लक्ष करत आहोत. पिता हा शब्द पा या रक्षकाच्या मुळापासून तयार झालेला आहे. जो रक्षण करतो तो पिता. तर या जगात आई नंतर पूज्य कोणी असेल तर ते आपले वडील असतात. पिता या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. प्रत्येक गृहस्थाला आपल्याला एक मुलगा असल्याचा खूप आनंद होतो, कारण तो त्याला स्वतःची प्रतिमा मानतो. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी संपत्ती आणि दर्जामध्ये आपल्यापेक्षा वरचे स्थान मिळवावे. स्वतःच्या तुलनेत मुलाची किंवा मुलीची प्रगती पाहून त्यांना मत्सर होत नाही, परंतु अत्यंत आनंद मात्र होतो. प्रत्येक वडील आपल्या मुलांची निस्वार्थीपणाने काळजी घेतात. त्यामुळे आई सोबतच वडिलांना दैवत मानले जाते. जिजाऊने शिवबांना घडवलं हे अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी. देवकी औषधाचे कौतुक अवश्य करावं, पण भरपुरात मुलाला डोक्यावरून घेऊन जाणारा वासुदेव लक्षात घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा खरा पिता हा दशरथच होता. वडिलांच्या टाचा, झिजलेल्या चपला, त्यांची फाटलेली बनियन हे पाहिलं ना की कळतं आपल्या नशिबाची बोकं त्यांच्या बनियनला पडलेत. त्यांचा दाढी वाटलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवतो. मुलाला लुंगी, मुलीला गाऊन घेतील, पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलूनमध्ये 30 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 25 रुपये खर्च करते. पण त्याच घरातले वडील दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीचा साबण वापरतात. तेही नसलं तर फक्त पाणी लावून दाढी करतात. ते आजारी पडले तर ते दवाखान्यात जात नाहीत. ते आजारांना मुळेच घाबरत नाहीत. पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावेल याची त्यांना भीती वाटते. कारण मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण बाकी असतं, उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की दर महिन्याला पैसे आले की मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात. वडिलांचं महत्त्व कोणाला समजतं? ज्यांचे वडील लहानपणीच वाढल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एका एका गोष्टीसाठी तरसावं लागतं. बाबांना पूर्णपणे समजून घेते ती त्या घरातली मुलगी. सासरी गेल्यावर किंवा घरापासून दूर असताना फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज ती एका क्षणात ओळखते आणि 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. कारण कोणतीही मुलगी आपल्या वडिलांना जपते आणि जाणते. शेवटी मी एवढंच म्हणेन,
मंजिलें दूर और सफर बहुत है, मंजिलें दूर और सफर बहुत है, छोटी सी जिंदगी की फिक्र बहुत है, छोटी सी जिंदगी की फिक्र बहुत है। मार डालती है दुनिया कब के हमें, लेकिन पापा के प्यार में असर बहुत है, लेकिन पापा के प्यार में असर बहुत है। धन्यवाद।